चला आपण रानात आलेलो आहे। आता का नाही आपल्याला ना मिरचीचा खरडा बनवायचा आहे। मिरचीचा खरडा बनवायचा आहे म्हणजे आमचे सांगलीवरून दादा आलेले आहेत आणि जरा तोंडाची चव वाढवण्याकरता काहीतरी म्हणले काही वेगळा पदार्थ बनव, म्हणून म्हणलं मग चालतंय की मग झणझणीत असं वावरातल्या ताज्या तारच्या मिरच्या घेऊन आपण नाही का नाही मस्त असं का नाही मिरचीचा खरडा बनवून देते। म्हणून नाही का नाही मी रानात आलेली, ही रानात बघा असं मी आलं लावलेले आणि शेजारी आल्याच्या बेडच्या शेजारी आपण लावलेली मका आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आहे का नाही आम्ही लावलेली त्याच्यामध्ये मिरची। तर आपण आहे का नाही ही खरड्यासाठी जेवढी मिरची लागते ना आपल्याला तेवढी असे आपण तोडून घेणार आहे। आणि खरड्याला मिरची का नाही आपल्याला जास्त निबार सुद्धा तोडायची नाही, कवळी अशी घ्यायची मिरची तोडून एकदम छान अशी ह्या पद्धतीने आपल्याला मिरच्या तोडून घ्यायच्यात आणि मस्त असा झणझणीत मिरचीचा खरडा ना आपल्याला दादांसाठी बनवायचा आहे। तर चला मग आपल्या सगळ्या मिरच्या आपण तोडून घेऊया, जेवढ्या आपल्याला खरड्याला लागतात तेवढ्या। आता ही मिरची सुद्धा मी लावलेली बघा रानात आणि थोडंसं आपलं घरगुती म्हणून आहे का नाही इकडं मी गवारी सुद्धा लावलेली बघा। ही माझ्या अगदी डोक्याच्या वर गवारी गेलेली, कारण ही देशी गवारी आणि जेवढी का नाही आपण त्याची पानं सवळू का नाही एवढी ती उंच जाते। आता मला तोडायचं म्हणलं ना गवारी की अशी वाकून घ्यावी लागती, तेव्हा मी गवारी तोडती। आणि आता आपल्याला का नाही मिरच्या सुद्धा आपल्या तोडून झालेल्या आहेत। आता घरी जायचं ना आपल्याला मस्त असा का नाही ठेचा बनवायचा आहे। भरपूर झालेले आहेत आता आपल्याला मिरच्या, आता आपण ह्याचा का नाही ठेचा बनवून घ्यायचा आहे। आता आपण एका नाही मिरच्या घेऊन आलेलो आहे आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आपण। आता ह्या मिरच्याचे आपल्याला घ्यायचे तर देठ काढून मस्त अशी सगळी का नाही देठ काढून घ्यायचे तर सगळ्या मिरच्याची। चूल तर इकडं पिठवून झालेलीच आहे। आता ह्याच्यावरती मी ठेवते तवा, आपल्याला लोखंडी तव्यात आहे का नाही मिरचा खरडायचा आहे, त्याच्यामुळं का नाही हा तवा ठेवून आपल्याला ह्या मिरच्या सगळ्या तव्यामध्ये टाकायच्या। तर सगळ्या मिरच्यांची अशी मी देठ काढून घेते। ह्या मिरच्या घरच्या आल्यामध्ये लावल्यामुळं का नाही एकदम लवंगी मिरची आहे आणि ह्याला औषध फवारणी अजिबात केलेली नाही आम्ही आल्याला सुद्धा आणि मिरचीला सुद्धा, त्याच्यामुळे मिरची एकदम बघा ना अशी कशी ताजी टवटवीत मस्त अशी मिरची दिसते आपली छान अशी। आता आपण का नाही तवा गरम झाला का नाही की ही तव्यावरती आपल्याला मिरच्या घालायच्या। तर सगळ्या मिरच्यांची देठ काढून झालेली आणि चूल पिटून आपला तवा सुद्धा तापलेला आहे। आता ह्याच्यावरती आपण का नाही मिरच्या घालायच्या। तर आता खरडा बनवण्यासाठी का नाही आपल्याला तर हिरव्या मिरच्या लागतातच। आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत आहे का नाही काय काय साहित्य लागतंय का नाही हे आपण बघून घेऊया। आता खरडा बनवण्यासाठी का नाही मी काय काय साहित्याला घेतलंय ना ते आपण बघून घेऊया। अर्धी पाऊण वाटी घरचे शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली, तेल घेतलेले आणि एक कांदा घेतलेला आहे, जिरे घेतलेले आणि आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आहे का नाही आपण ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या। तर मस्त अशा मिरच्या भाजायच्यात आपल्याला। आता आपल्या मिरच्या भाजत आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे तर शेंगदाणा आणि लसूण सुद्धा टाकायचं आहे आपल्याला। मस्त असं हे शेंगदाणा लसूण हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय। आता बघा आपल्याला हे लसूण शेंगदाणे हे सगळं असं मस्त का नाही भाजायचंय, छान असं हे भाजून घ्यायचंय आपल्याला। आता आपले बघा शेंगदाणा आणि लसूण सुद्धा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं,
जिरं सुद्धा आपल्याला असं का नाही भाजून घ्यायचंय। जिरं अगोदर टाकलं नाही म्हणजे का नाही जिरं बारीक असल्यामुळं का नाही लगेच ती करपलं जातं, म्हणून आपल्याला थोडंसं जिरं आपण नंतर टाकतो। आता मस्त बघा, आता जिरं टाकलं का नाही वास छान असा सुटतो। एकदम आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचं आणि थोडंसं ह्याच्यावरती टाकायचं तेलाची धार, एकदम थोडी टाकायची आपल्याला, जास्त वापरायची नाही। आणि परत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे ह्याचा। आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे मीठ। नुसत्या मिरच्या म्हणले की मिरच्या तिखट असतात, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला नकळत वाढतं मीठ टाकायचे आणि चांगलं मस्त असं हलवून घ्यायचं हे। आता सगळं हे आपल्याला जिन्नस आहे का नाही आपली भाजून झालेली। आता आपण घ्यायचं आहे तवा खाली, मस्तपैकी आपली ही सगळी जिन्नस भाजून झालेली इथं। आता आपण ही का नाही तवा घ्यायचा खाली, मस्त असा आपला खरडा तयार करायचा आहे। बघू शकता तुम्ही छान असं का नाही ते आपलं भाजून झालेली इथं। आणि ह्याच पद्धतीने आपल्याला का नाही तव्यामध्ये सगळं असं खरडा मस्त असा करून घ्यायचा आहे। बघू शकता आपण मस्त असा आपण आहे का नाही हे खरडा खरडून घेतलेला आहे आपण ह्याच्या वरवटीच्या मदतीने का नाही मस्त असा हा ठेचा केलेला आहे आपला, म्हणजे खरडा मिरचा। आता आपण आहे का नाही हे ताटामध्ये एका काढून घ्यायचा आणि मस्त असा कांदा बिंदा घालून आहे का नाही परत ह्याला आपण आहे का नाही परतून घ्यायचा आहे। बघा एकच नंबर। ज्यावेळेस आपण चुलीवरती परत आहे का नाही ह्याला परतून घेऊ का नाही त्यावेळेस मात्र हा झणझणीत आणि सुटसुटीत असा ना खरडा मिरचा तयार होतो। एकदम साध्या पद्धतीने आपण म्हणजे गावाकडच्या पद्धतीने हा खरडा मिरचा बनवतोय का नाही। अगदी बघा ना रानामध्ये का नाही आपण गेलो का नाही की हा मिरचा नुसता काय बी कालवण नसू द्यावं तुम्हाला, हा मिरचा नुसता भाकरी बांधला आणि आपलं चला रानामध्ये की लगेचच आपली दुपारचं एक वेळचं जेवण ह्याच्यावरती भागतंय। मस्त असं आपला हे आपलं वाटून झालेले। आता आपण कांदा चिरायचा आहे। आता हा तवा मी परत चुलीवरती ठेवते कारण आपल्याला ह्याच तव्यामध्ये का नाही खरडा परतायचा आहे आणि आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। असा चिरल्यामुळं कांद्याचं टरपाल आहे ना लगेच निघलं जातं आणि कांदा पटकन चिरा येतो। या पद्धतीने आपण कांदा चिरून घ्यायचा आहे। तवा मस्त आपला गरम झालेला आहे। आता ह्याच्यावरती घालायचं आहे आपल्याला थोडंसं तेल। अगोदर सुद्धा आपण मिरच्या भाजताना वतलेलं होतं, आता आपल्याला थोडंसं टाकायचं आहे तेल। छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तेल असं मस्त असं गरम झालेलं आहे, त्याच्यावरती टाकायचं आपल्याला कांदा। कांदा आपल्याला चांगला लाल रंग येईपर्यंत आहे का नाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मस्त असा आपला कांदा भाजलेला आहे बघा, मस्त असा रंग बदललेला आहे कांद्याचा। आता हे आपण खरडा करून घेतलेला का नाही ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि मस्त असा आपल्याला हा खरडा परतून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही खरडा परताल ना एवढा असा टेस्टी लागतो, मस्त लागतो। आता हे खरडा जरा करताना का नाही उदासतो पण आहे ना आपल्याला का नाही ही परतूनच घ्यायचा आहे। परतून घेतल्याशिवाय का नाही ह्याला चव वेगळी येतच नाही। मस्त असा आपला खरडा परतून झालेला आहे बघा, एकदम मस्तच बघा। असं
छान असा परतला का नाही म्हणजे मस्त वाटतो। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीसे का नाही अशी कोथिंबीर तोडून जरी टाकली का नाही म्हणजे मस्त असे वाटते। लय बी बारीक चिरायची नाही, मोठवाड टाकायची। एकदम छान असा खरडा झालेला आहे आपला। आता हे घेते मी एका डिशात काढून। मस्त असा आपला खरडा तयार झालेला आहे। तर मंडळी आमच्या ताईने का नाही मस्तपैकी काय झालं तर खरं सांग काय जरा प्रवास करून जरा बाहेरचं खाणं लय वाढलं होतं, त्यामुळं का नाही काय चवीला तोंडाला काय चवच येईना हो। मग मग म्हटलं ताईला ताई जरा तोंडाला चव येण्यासारखं काहीतरी बनवू की, म्हणून आमच्या ताईनं का नाही मस्तपैकी वावरातल्याच इथल्याच मिरच्या काढून का नाही हे असं जाम बारीक खरडा तयार केलात का नाही, असं सगळीकडे सुगंध दरवळाला का। आता खरं ह्याचा सुगंध आणि जी चव काय आहे की नाही ते बोलून उपयोगाच नाही। आता जेवायला बसणार आहे, पण मंडळी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा। आणि मी सांगलीचा आहे आणि आमची ताई साताऱ्याची आहे। आपलं गावाकडची टेस्ट आणि यांचं गावाकडची चव हे चॅनल नक्की बघा आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा। चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा आपलं हे दोन्ही चॅनल। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।